विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्येचे स्थलांतर हा मुद्दा अभ्यासणार। प्रकरणाच्या अगदी शेवटच्या भागामध्ये असणारा हा मुद्दा फार सोपी आणि महत्वाचा आणि अधिक मार्क्स देऊन जाणारा आहे। मुद्दा फार मोठा आहे आणि सविस्तर अभ्यासक्रमामध्ये दिलेला नाही, परंतु आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करू आणि आपल्याला सहज समजला आणि मुद्दे जरी लक्षात राहिले तर हा अधिक मार्क्स आपल्याला देऊन जाणारा मुद्दा आहे। स्थलांतर म्हणजे काय, मायग्रेशन असा हा मुद्दा आहे। आणि स्थलांतराची व्याख्या जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। स्थलांतर म्हणजे काय, तर जेव्हा एखादा व्यक्ती आणि व्यक्ती समूह, बघा याच्यामध्ये थोडीशी काही शब्द लक्षात घ्यावे लागेल आपल्याला। व्यक्ती आणि व्यक्ती समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे हा एक भाग आहे। एका राजकीय प्रदेशातून दुसऱ्या राजकीय प्रदेशात कमी किंवा अधिक कालावधीसाठी कंसात लिहिलेला कायम जातात, या हालचालीस त्या ठिकाणी स्थलांतर असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात स्थलांतराची व्याख्या म्हणजे व्यक्ती आणि व्यक्ती समूहाच्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात, त्याची ही होणारी जी हालचाल आहे या हालचालीला त्या ठिकाणी स्थलांतर असे म्हणतात। असं म्हणण्यास काही हरकत नाही। म्हणजे व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ही जी हालचाल होते या हालचालीस त्या ठिकाणी स्थलांतर म्हणतात। मग ही व्याख्या पूर्ण स्वरूपात आपल्याला लिहायची आहे। पूर्ण स्वरूपात लिहिण्यासाठी काय केलं जाते, तर एक व्यक्ती विचारात नाही घेतलाय, व्यक्ती आणि व्यक्ती समूह झाला एक। एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणाकडे किंवा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये। मग आता प्रदेश म्हणजे काय, तर प्रदेश नैसर्गिक प्रदेश असू शकते। मग पुढचा मुद्दा दिला त्यांनी कॉमा करून, राजकीय प्रदेश, एका राजकीय क्षेत्रातून दुसऱ्या राजकीय क्षेत्रात दुसऱ्या राजकीय प्रदेशात कमी कालावधीसाठी किंवा अधिक कालावधीसाठी। कमी कालावधीसाठी म्हणजे माहिती तुम्हाला 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी होणाऱ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हालचाल म्हणजे सुद्धा स्थलांतर घेतल्या जाते। मग आता आपण ही व्याख्या अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी पुन्हा एक नजर त्या व्याख्येवर त्या ठिकाणी टाकून, आणि व्याख्येवर जर आपण त्या ठिकाणी टाकतो तर आपल्याला असं दिसून येते की व्यक्ती आणि व्यक्ती समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे कॉमा दिलेला आहे, एका राजकीय प्रदेशातून दुसऱ्या राजकीय प्रदेशात कमी किंवा अधिक कालावधीसाठी जात असेल तर तो कायमच होतो, जातात, त्या हालचाली स्थलांतर असे म्हणतात। तर ही फार सोपी व्याख्या आहे आणि ही पाठ करून घ्या। जेव्हा व्यक्ती आणि व्यक्ती समूह एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका राजकीय क्षेत्रातून दुसऱ्या राजकीय क्षेत्रात कमी किंवा अधिक कालावधीसाठी जातात, तर ही होणारी हालचाल म्हणजे स्थलांतर होय। अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आता स्थलांतर ही प्रक्रिया दुहेरी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो। ही पुस्तकामध्ये फार व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी लिहून दिलेली नाही, पण माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी गरजेचं आहे असं मी लक्षात घेतो। स्थलांतराची प्रक्रिया दुहेरी कशा पद्धतीची आहे बघा। एखादा व्यक्ती आणि व्यक्ती समूह एक प्रदेश सोडून जातो त्याला सुद्धा स्थलांतर म्हणतात, आणि एखाद्या प्रदेशात व्यक्ती किंवा व्यक्ती समूह येतो त्याला सुद्धा स्थलांतर असे म्हणतात। लक्षात घ्या, म्हणजे स्थलांतराची जी प्रक्रिया आहे ती दुहेरी आहे। आणि एका प्रदेशातून व्यक्ती आणि व्यक्ती समूह दुसऱ्या प्रदेशात जातो त्याला स्थलांतर म्हणतात, किंवा एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशातील लोक सुद्धा येतात त्याला स्थलांतर असे म्हणतात। म्हणजे स्थलांतराची भूमिका थोडक्यात दुहेरी आहे। आता इथे लक्षात घ्या, समजा थोडक्यात हा ए भाग आहे, हा बी भाग आहे। हा ए भाग सोडून चालले लोक, 1, 2 किंवा व्यक्ती समूह चालले, हे जे जाण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेला स्थलांतर म्हणतात। आणि बी ठिकाण आहे, बी प्रदेश आहे किंवा बी एखादं शहर आहे, तर या बी शहरात या भागातून या वेगवेगळ्या भागातून लोक येऊन राहिले आहेत, या दोन्ही भागाला त्या ठिकाणी स्थलांतर असे म्हटल्या जाते। तर दोन्हीही प्रकारची प्रक्रिया स्थलांतरामध्ये समाविष्ट होते, म्हणून
आपल्याला दोन गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. ते कोणतं? तर स्थलांतर होत असताना लोकसंख्येमध्ये बदल घडून येतो. जिथून लोक जातात तो प्रदेश असतो एक, आणि जिथे लोक येतात असाही एक प्रदेश असतो. या दोन प्रदेशाला दोन वेगवेगळी नावं आहेत. ती दोन वेगवेगळी नावं कोणती? तर एखाद्या प्रदेशात लोक येऊन राहिले तर येणाऱ्या प्रदेशाला आपल्याला असं म्हणता येईल घेणारा प्रदेश, म्हणजे घेऊन राहिला. आणि जिथून लोक चाललेले आहे त्या प्रदेशाला काय म्हणता येईल? देणारा प्रदेश. याच्यामध्ये शास्त्रीय भाषेमध्ये दोन शब्द उपयोगात आणलेले आहेत. विद्यार्थी मित्रांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी पुढे जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हे दोन शब्द लक्षात घ्या की ज्या प्रदेशात लोक येऊन राहिले त्याला आपल्याला म्हणता येईल आगमित प्रदेश. इथे लक्ष द्या. म्हणजे घेणारा प्रदेश म्हटलेल्या पुस्तकामध्ये आपण त्याला आणखी एक शुद्ध भाषेमध्ये नाव देऊ आगमित प्रदेश. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोक येऊन राहिलेले आहे त्या येऊन राहिलेल्या प्रदेशाला आगमित प्रदेश म्हणता येईल. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई सारखं शहर, की मुंबई सारख्या शहराची विशेषता अशी आहे की ज्या शहरामध्ये सर्व भागातले लोक जे आहेत ते आंतरस्थलांतरित होऊन आगमित होऊन त्या ठिकाणी वास्तव्य करतात. या उलट दुसरा प्रदेश देणारा प्रदेश म्हणजे जिथून लोक निघून चालले. तर देणारा प्रदेश म्हणजे कोणता? तर आपल्याला थोडक्यात म्हणता येईल निर्गमित प्रदेश. निर्गमन म्हणजे एक्झिस्ट होणे, म्हणजे तिथून निघून जाणे. निर्गमित प्रदेश असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हे दोन शब्द सुद्धा स्थलांतराच्या प्रक्रियेत तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या की स्थलांतराची प्रक्रिया दुहेरी आहे. एक जी आहे ती आंतरस्थलांतरण करणे, म्हणजे इतरत्र भागातले लोक एखाद्या प्रदेशात येऊन राहिले आहे, म्हणजे आगमित प्रदेशामध्ये स्थलांतर होऊन राहिला. आणि एखाद्या प्रदेशातून लोक निघून चालले. उदाहरणार्थ आता सध्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते, ज्या कारणामुळे आपण ऑनलाईन क्लासेस त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. तर जो करोना नावाची जी एक साथ आलेली आहे, एक मरी आलेली आहे, त्या कारणामुळे काय झालं तर जी सर्व मेट्रो सिटी होते त्या मेट्रो सिटीमधून लोक जे आहे ते आपापल्या शहराकडे बाह्य स्थलांतरित होऊन राहिले आहे. म्हणजे एका मुख्य केंद्राकडून वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी बाह्य स्थलांतरित आहे. म्हणजे तो प्रदेश झाला त्या ठिकाणी निर्गमित प्रदेश, म्हणजे तिथून निघून जाणारे स्थलांतर. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचं उदाहरण मध्येच थांबून त्या ठिकाणी सांगतो आहे की जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यानंतर जे स्थलांतर झालेलं होतं, असंख्य लोक जे आहे ते पाकिस्तानामध्ये गेले. पाकिस्तानामधले असंख्य जे हिंदू धर्मीय लोक होते ते भारतामध्ये त्या ठिकाणी आले. या स्थलांतरानंतर भारतातलं दुसरं महत्वाचं स्थलांतर जर कोणतं होत असेल तर ते आता सध्याच्या परिस्थितीमुळे जे जगामध्ये निर्माण झालेली आहे, भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आणि भारतामध्ये असंख्य लोक त्या ठिकाणी स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसतात. स्थलांतराची प्रक्रिया ही अतिशय महत्वाची प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी समजली जाते. आता आपण पाहू स्थलांतराचे प्रकार. स्थलांतर कोणकोणत्या कारणामुळे घडून येते, तर त्या कारणामुळे त्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. वर्गीकरण त्याचं केले जाते. स्थलांतराचे प्रकार विचारात घेत असताना थोडक्यात शब्द दिलेले आहे. प्रदेशानुरूप आहे काही, त्याच्यानंतर काही कालावधीनुसार झालेले आपल्याला दिसून येतात, उद्दिष्टानुसार झालेले दिसून येतात, अंतरानुसार सुद्धा झालेले दिसून येतात. म्हणजे प्रदेशानुरूप स्थलांतराचं वर्गीकरण जर आपण करतो तर आपल्याला अंतर्गत स्थलांतर म्हणजे शुद्ध शब्द त्याच्यासमोर जर लिहिला तर आपल्याला ते समजण्यासाठी मदत होईल. प्रदेशानुरूप म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात होणारं स्थलांतर. प्रदेशानुसार होणारं स्थलांतराचं वर्गीकरण जर करतो म्हटलं आपण तर असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. एक आहे देशांतर्गत स्थलांतर आणि एक आहे बाह्य स्थलांतर म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थलांतर. अंतर्गत स्थलांतर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर अंतर्गत स्थलांतर याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे, जेव्हा देशाच्या सीमेअंतर्गत, राज्याच्या सीमेअंतर्गत व्यक्ती आणि व्यक्ती समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असेल तर त्याला अंतर्गत स्थलांतर असे म्हणतात. उदाहरणार्थ अनेक केरळचे लोक जे आहे ते मुंबईला जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेले आपल्याला दिसतात. बिहारचे अनेक लोक जे आहे ते मुंबईला त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आपल्याला दिसतात. हे जे स्थलांतर आहे हे देशाच्या अंतर्गत सीमेअंतर्गत झालेलं आहे.
म्हणून त्याला अंतर्गत स्थलांतर असे म्हणतात. तर बाह्य स्थलांतर म्हणजे काय? दुसरा प्रकार प्रदेशानुरूप होऊन राहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर किंवा बाह्य स्थलांतर म्हणजे काय? तर एका देशाच्या सीमेतून दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये, म्हणजे एका राजकीय क्षेत्रातून दुसऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये होणारं स्थलांतर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर होय. भारतातील किंवा दक्षिण आशियाई देशातील अनेक लोकांनी भारताच्या वायव्येकडे असणारे आखाती देशांमध्ये म्हणजे इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया या प्रदेशात रोजगाराच्या निमित्ताने केलेलं स्थलांतर हे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्थलांतर आहे. त्याच पद्धतीने आफ्रिकन आणि आशिया खंडामधले अनेक लोक जे आहे ते युरोप, USA या देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं अतिशय उत्तम पद्धतीचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर स्थलांतराचा पुढचे प्रकार करत असताना कालावधी विचारात घेतलेला. कालावधी हा निकष विचारात घेऊन स्थलांतराचे प्रकार केलेले आहेत. कालावधी म्हणजे काय? तर किती दिवसासाठी स्थलांतर होत आहे, किती दिवसासाठी स्थलांतर होत आहे त्यानुसार त्या ठिकाणी स्थलांतराचे प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ अल्पकालीन स्थलांतर, याला कंसात हंगामी स्थलांतर, आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अल्पकालीन स्थलांतर याला हंगामी स्थलांतर, आणखी एक शब्द आहे ऋतुकालीन स्थलांतर, ऋतूनुसार होणारं स्थलांतर. जेव्हा व्यक्ती आणि व्यक्ती समूह अल्प कालावधीसाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होत असेल तर त्याला अल्पकालीन किंवा हंगामी किंवा ऋतुकालीन स्थलांतर असं म्हणता येईल. याचं सर्वात महत्वाचं उदाहरण दोन दिलेले आहे. ते दोन्ही उदाहरणं फार महत्वाची आहेत. हिमालयाच्या पायथ्यालगत काही अशा जमाती आहेत ज्या पशुपालन करणाऱ्या, त्या प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिमालय पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी तराईच्या प्रदेशामध्ये जाऊन त्याच्या वरच्या प्रदेशामध्ये जाऊन स्थलांतर करतात. यामध्ये राजस्थानमधील गुर्जर जमातीचा समावेश होताना आपल्याला दिसतो. प्रमुख उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो UPSC आणि MPSC साठी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की अल्पकालीन स्थलांतर ऋतूनुसार बदलणार. कारण उन्हाळ्यामध्ये राजस्थानमध्ये चारा संपलेला असतो, गुरांसाठी चारा पाहिजे आहे, म्हणून हे आपले गुर्जर समाजाचे लोक आपले कळप घेऊन त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्यालगत जातात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे स्थलांतर होते म्हणजे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात होणारं स्थलांतर म्हणजे ऋतुकालीन होणारं स्थलांतर, हंगामी होणारं स्थलांतर. महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं उदाहरण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं, कोल्हापूर हा सुजलाम सुफलाम जिल्हा आहे आणि कोल्हापूरच्या जवळच त्या ठिकाणी सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे. विद्यार्थी मित्रांनो सोलापूरमधील अनेक ऊस तोडणारे कामगार हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित होतात जेव्हा ऊस तोडणीचा कालावधी येतो. हा सुद्धा हंगामी स्थलांतर आहे. कारण हे मजूर जे आहे ते केव्हा स्थलांतरित होतात? जेव्हा ऊस तोडणीचा कालावधी येतो तेव्हा तोडणीच्याच कालावधीत नजीकच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित होतात आणि ऊस तोडणीचा हंगाम संपला की पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी समावेश परत येताना आपल्याला दिसतात. हे हंगामी स्वरूपाचं ऋतूनुसार होणारं स्थलांतर असलेलं आपल्याला दिसते. दुसरं पाठ दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचं स्थलांतर, जेव्हा व्यक्ती आणि व्यक्ती समूह खूप लांब अंतरावर जातो. लक्षात घ्या खूप लांब अंतरावर जात असेल, अनेक दिवसासाठी जात असेल, कायम वास्तव्यासाठी जात असेल तर अशा प्रकारच्या स्थलांतराला त्या ठिकाणी कायम किंवा दीर्घकालीन स्थलांतर असे म्हटल्या जाते. उदाहरणार्थ अनेक लोक अशा पद्धतीचे आहे की जे पूर्वी युरोप खंडातल्या महत्वपूर्ण देशांमध्ये जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, त्यांना नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि ते आता कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आपल्याला दिसतात. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर कधीतरी ते येतात, परंतु कायम निवासाचं स्थान जे आहे ते त्याच ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या स्थलांतराला दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचं स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे कालावधीनुसार पाहता अल्पकालीन, हंगामी, ऋतूनुसार होणारं स्थलांतर. दुसरा प्रकार दीर्घकालीन किंवा कायम स्वरूपाचं स्थलांतर. पुस्तकामध्ये एक मुद्दा दिलेला नाही आणखी की कालावधीनुसार त्या ठिकाणी होणारं स्थलांतर म्हणजे दैनिक स्थलांतर. भारत आणि जगाच्या वेगवेगळ्या भागात दैनिक स्थलांतर होणाऱ्या लोकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे.
अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने दररोज आपल्या कामाच्या ठिकाणी जातात आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा आपल्या घरी परत येताना दिसतात. या स्थलांतराला सुद्धा त्या ठिकाणी दैनिक स्थलांतर असे म्हणतात. याचाही समावेश आपल्या अभ्यासामध्ये आपल्या स्मरणात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर उद्दिष्टानुसार कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थलांतर होते, लक्षात घ्या. उद्दिष्ट कोणते डोळ्यासमोर ठेवून स्थलांतर केले जाते त्यानुसार काही प्रकार आहे. यामधला पहिला प्रकार आर्थिक प्रकार, राजकीय प्रकार, सामाजिक प्रकार आणि शैक्षणिक प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, चारही स्थलांतर अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसते. हे स्थलांतराचे प्रकार आहे. आर्थिक स्थलांतरामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, जेव्हा व्यक्ती रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर त्याला त्या ठिकाणी आर्थिक स्थलांतर असे म्हणता येईल. एखाद्या प्रदेशात व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित होत असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक स्थलांतर असे म्हणता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे राजकीय स्थलांतर. राजकीय स्थलांतर म्हणजे कोणतं स्थलांतर, जेव्हा देशामध्ये युद्ध, फाळणी यासारखे महत्वाचे घटक निर्माण होतात, तर युद्धकालीन स्थिती असेल तेव्हा सुद्धा लोक स्थलांतरित झालेले आपल्याला दिसतात. देशाची फाळणी होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्थलांतरित होत असलेले आपल्याला दिसून येतात. एखाद्या प्रदेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असेल, राजकीय अस्थिरता म्हणजे कायद्यानुसार राज्य करणे, चालवले जाणे शक्य होत नसेल, अशा प्रदेशामध्ये अंधाधुंद, जाळपोळ, निदर्शने, संप यासारखे प्रकार चालत असेल तर असाही राजकीय दृष्ट्या अशांतता असणाऱ्या प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. तर राजकीय कारणामुळे सुद्धा लोक स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी राजकीय शांतता आणि सुव्यवस्था आहे, व्यक्ती स्वातंत्र्य ज्या प्रदेशामध्ये दिसून येते, अशा प्रदेशामध्ये लोक आंतरस्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ USA मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे या कारणामुळे सुद्धा USAच्या प्रदेशामध्ये लोक त्या ठिकाणी आंतरस्थलांतरित झालेले आपल्याला दिसतात. तर राजकीय घटकामुळे सुद्धा त्या ठिकाणी स्थलांतर होते, याला राजकीय स्थलांतर असे म्हणतात. सामाजिक स्थलांतर पुढचा प्रकार आहे. म्हणजे सामाजिक कारणामुळे जे स्थलांतर होत असेल त्याला त्या ठिकाणी सामाजिक स्थलांतर असे म्हणतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी विवाह हे सामाजिक एक पद्धती आहे. पण विवाह झाल्यानंतर मुली जे आहे ते आपलं माहेर सोडून म्हणजे आईचं घर सोडून पतीच्या घरी त्या ठिकाणी स्थलांतरित होताना दिसतात. तर हे सामाजिक स्थलांतर आहे. त्याच्यानंतर जातीभेद आहे. एखाद्या प्रदेशात जातीभेदासारख्या समस्या जर दिसत असतील तर लोक स्थलांतरित होतात. अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा असेल तर असाही प्रदेश सोडून नवीन विचारांचे लोक नवीन प्रदेशामध्ये स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. तर उद्देशानुसार आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि एक आणखी महत्वाचा प्रकार आहे शैक्षणिक स्थलांतर. जगामध्ये शैक्षणिक कारणामुळे सुद्धा असंख्य लोक स्थलांतरित होताना आपल्याला दिसतात. तर जेव्हा आपल्या पाल्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण प्राप्त करून द्यायचं आहे तेव्हा लोक मुख्य शहरांकडे, मुख्य शैक्षणिक शहरांकडे स्थलांतरित झालेले दिसतात. असंख्य लोक भारतामध्ये असे आहे, मुंबई, बेंगलोर अशा शहरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या स्थलांतरित झालेले आपल्याला दिसत आहे. आणि अलीकडे नवीनच एक प्रकार तिथे समाविष्ट करावा लागेल, वैद्यकीय स्थलांतर. वैद्यकीय कारणामुळे सुद्धा आता स्थलांतर होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ते उद्देशानुसार घ्यावं लागेल. सध्याच नवीनच प्रकार जो सुरू झालेला आहे आपल्याला जो दिसून येतो की कॅरोना नावाची जी साथ आली त्या साथीमुळे संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आलेलं आहे. अशा वैद्यकीय समस्या जेव्हा निर्माण होतात तेव्हा सुद्धा लोक स्थलांतर घडून आणतात. असे उद्देशानुसार, हेतूनुसार स्थलांतराचे प्रकार आपल्याला करता येतील. तर स्थलांतराच्या प्रकारामध्ये प्रदेशानुरूप स्थलांतर, कालावधीनुसार स्थलांतर आणि उद्दिष्टानुसार स्थलांतराचे हे वेगवेगळे प्रकार जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो स्थलांतराची कारणे. पुस्तकामध्ये अतिशय शॉर्ट दिलेला आहे. ऍक्च्युअल याचं विश्लेषण जर पाहिलं आपण तर एक याच्यावर लॉंग क्वेश्चन होऊ शकतो. परंतु आता पुस्तकामध्ये जेवढा दिलेला आहे तेवढा विचारात घेऊन आपण तो समजवण्याचा प्रयत्न करू आणि याचा अभ्यास करणे तुम्हाला सुद्धा गरजेचं आहे. कारण तुम्हालाही लक्षात येईल की स्थलांतर कोणत्या कारणामुळे घडून येते. लोक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात. तर स्थलांतराच्या कारणामध्ये दोन शब्द प्रामुख्याने दिलेले आहेत. एक शब्द पहा, आता इथे
ते लिहिलेले नाही आहे. दोन बाजूला दोन शब्द लिहितो. एक आहे आकर्षणात्मक घटक. शब्द प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला इकडे लिहितो मी आकर्षणात्मक घटक. स्थलांतर घडून येण्यासाठी हे दोन घटक कारणीभूत आहेत. एक पहिला घटक म्हणजे अपकर्षणात्मक घटक. अपकर्षणात्मक घटक म्हणजे कोणता घटक?